दोन्ही टीमचे 12 मॅन आमच्याकडे पाठवायचे आहेत, विनंती असेल. ट्वेल्व मॅन कंपल्सरी ठेवायचं आहे बघा. मग त्यानंतर इथून जो निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. नो आर्ग्युमेंट्स, कोणत्या प्रकारचे आर्ग्युमेंट्स आम्ही ऐकणार नाही आहोत. सो प्लीज. तर आपण विशालला पाहतो व्यासपीठा विराजमान आमचे पाहुणे मंडळी विराजमान झाले. धनंजय अण्णा गवळी यांच्याकडनं आपण ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देत आहे, जी आम्हाला भरतजी देवळीकर साहेब यांनी स्पॉन्सर केलेली आहे. वेल प्लेड विशाल. वेलकम योगेश, तुझे स्वागत आहे. विनायक कारभारी तसेच गणेशजी भोईल आपलं सर्वांचं स्वागत आहे दमण नगरीमध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. अजून एक सुंदर सामना प्रेक्षकांच्या भेटीला. गावदेवी दिवे विरोधात बादशाह 11 पिंपलघर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे. प्रदीप आणि अमित. शपल क्रॉस झाला. यावेळेस चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला. पहिल्या चेंडूवरती या प्रहार पाहायला मिळाला. चेंडू निघून गेला सीमा पार. हा येतोय षटकार. हा चेंडू चांगला. ही लाईन चांगली पाहायला मिळाली. पडल्यानंतर चेंडू आतल्या बाजूला वळण घेत होता. फेकी यावेळेस यष्टी रक्षक करतो. दरम्यान कोणती धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू आला. चुकीच्या चेंडूमध्ये एक चांगला चेंडू हाताळण्याचं कार्य गोलंदाज मंगेश याने केलं. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता मंगेशाला मंगेशच्या पहिल्या चेंडूवरती आपल्याला षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र कमबॅक झालं. कोलवा टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेमध्ये. चेंडू हवे झेलची संधी. क्षेत्ररक्षक दक्ष आहेत अखेरकार. यावेळेस कोणती चुकी नाही झाली. ती झेल संपला. अखेर फलंदाज प्रदीपचा खेळ. धक्का क्रमांक पहिला लागतोय टीम गावदेवी दिवे संघाला. जिंका तुम्ही मॅच करून लुटा तुम्ही हा सहवास. 40+40+ मास्टर 40+. 40+40+ मास्टर 40+. 40+40+ मास्टर 40+. 40+40+ मास्टर 40+. असा करून या चेंडू पार न मारू चौका. असा उडवून चेंडू पार न मारू षटका. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता राजू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. ऑन साइडला यावेळेस टर्न करायचं होतं. बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू आलेला नाहीये. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. हा निर्धाव चेंडू आला. मंगेश यावेळेस चांगली कामगिरी करतोय. प्रति चेंडू मागे यावेळेस चांगला टप्पा तो हाताळतोय. ज्या वेळेस चेंडू धावपट्टीवरती पडला जातो त्यावेळेस चांगला वळण घेतोय. ही गोलंदाजी चांगली आहे. ही लेन्स चांगली पाहायला मिळते. मागे सरकून कट करायचं होतं. दिशा दाखवायची होती. संपर्क व्यवस्थित नाहीये. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव पाहायला मिळाला. काय षटक पाहायला मिळतं. मंगेशाचा पहिला षटकार खाल्ला होता पहिल्या चेंडूवर. मात्र त्यानंतर आपण वापसी पाहतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मंगेशाची. पुन्हा एकदा सज्ज मंगेश. अतिशय सुंदर चेंडू पुन्हा एकदा हाताळलेला आहे. काय गोलंदाजी केलेली आहे मंगेशाने. बघूया तिथे विकेट टाकण्याचा प्रयत्न आहे. बॅटरचा मात्र पात केला तिथे जाणार नाही. यावेळेस पंचांचा इशारा आलेला आहे षटक समाप्तीचा.
पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं तर धावसंख्या पाहिली फक्त आणि फक्त 6. म्हणजे बघा बाकीचे 5 चेंडू जे होते काय सुंदर हाताळले. कोणत्याही प्रकारची सूट, कोणत्याही प्रकारची मुभा फलंदाजाला करून दिलेलं नाही आहे. गोलंदाज मंगेश याने चांगलं षटक हाताळलं. एक विकेट देखील त्याच्या नावी राहिल्या. क्षेत्रक्षण सजवायचं आहे. कोणत्या प्रकारचा उशीर विलंब आपण करायचा नाही. विनंती असेल प्रति षटकामागे 5 मिनटं दिलेली आहेत. बरोबर 5 मिनटामध्ये तुम्हाला षटकाची समाप्ती करायची आहे. 20 मिनटामध्ये तुम्हाला एक इनिंग ही पूर्ण करायची आहे. विनंती असेल षटक क्रमांक 2 मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता पवन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डावकुरा शैलीचा अमित यावेळेस आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. मंगेशचं कौतुक करावं लागेल. राजू सर काय सुंदर त्यानंतर त्याने 5 चेंडू हाताळले. जोरदार फटका खेळायचा होता, जोरदार फटका खेळायचा होता. संपर्क नाही आहे. स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडूवाला पवन देखील षटकाची सुरुवात फार सुंदर करतोय. ऑन साईडला पुन्हा एकदा शफल झाले. मोठा फटका खेळायचा होता. यावेळेस यष्टीरक्षक थोडासा चुकी करतोय आणि अखेरकार एक धाव इथे पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार का? फेकी इथे झालेली आहे आणि अखेरकार अमितचं विकेट आपल्याला पाहायला मिळालं आहे. धक्का क्रमांक 2 DB संघाला लागतोय. न्यू मॅन इन क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता परीक्षित आलेला आहे. एक मोठं नाव यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेलं आहे. षटक क्रमांक 2 अजूनही मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पवन पाहायला मिळतोय. पहिला चेंडू त्यांनी धाव टाकला, त्यानंतर एक धाव खर्च केली आणि अखेरकार त्या टीमला रनआउटच्या रूपामध्ये अमितचं विकेट मिळालं. राजू आणि परीक्षित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू पाहावा लागेल. बाहेरच्या बाजूला हा वळण घेणारा चेंडू आहे. पंच देखील आम्हाला तेच सांगत आहेत. स्क्वेअर मारा आहे. व्हाईट बॉल यावेळेस पंच आम्हाला घोषित करत आहेत. यावेळेस पवनला दंडित करण्यात आलं. सांगण्यात आलं की हा चुकीचा चेंडू आहे, आपण एक धाव धावफलकावरती वाढवू शकता. आणि ते कार्य आमच्या गुणलेखकांनी केलं. राजू पाटील हे आमचे गुणलेखक आहेत. ऑन साईडला जोरदार प्रहार करायचा होता. बॅट आणि बॉलची जुळली नाही आहे. चेंडू परीक्षेच्या बॅटला मात्र लागत नाही आहे. हा निर्धाव चेंडू आला. फुल टॉस आणि यावेळेस टोल वसूल होणार त्यात काही शंका नाही. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. परीक्षेच्या बॅट बंद आला. हा मॅजिकल षटकार. चुकी केली गोलंदाजाने आणि अखेरकार चुकी केल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये काय घडतं याचं प्रात्यक्षिक उदाहरण देताना फलंदाज परीक्षित काय सुंदर फटकाई सजावट केली. फुल टॉस चेंडू होता आणि टोल देखील वसूल केला गेला 6 धावेने.
आई जुनांदुर्की आपण कुठेही जायचं नाही, यानंतर तुमचा सामना खेळवला जाणार. धामणगाव या संघासमोर कुठेही जायचं नाहीये. धावसंख्या 14 झालेली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने चांगला फ्लॅटेट फटका पाहायला मिळाला. चेंडू निघून चालला लॉंग ऑफला, एक पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न आणि अखेरकार यावेळेस 2 धावा पूर्ण झाल्या. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. पहिली धाव आगी वेगळाने पूर्ण केली. क्षेत्ररक्षकावर दबाव टाकण्याचं कार्य परीक्षितने केलं. त्यानंतर मात्र दुसरी धाव देखील पूर्ण करण्यामध्ये परीक्षितला यश आलं. धावसंख्या धावपळक आपण पाहिली 16 झालेली आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू, टायमिंग प्रॉपर नाहीये आणि अशा प्रकारे विकेटचं पतन झालं. बडी मछली जाल में फसती हुई. बिग लॉस टीम गावदेवी दिवे. One, 7, 8. आपण ॲक्शन रिप्लायमध्ये पाहतोय फुलटॉस चेंडू होता. आडव्या बॅटने दिशा दाखवायची होती. बॅटची वरची कडा लागली. यष्टीरक्षकाने कोणतीही चुकी केली नाही आणि अखेरकार परीक्षेची विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मोठा धक्का लागला टीम गावदेवी दिवे संघाला. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. नरेश पवार येतोय फलंदाजी करण्याकरता. आता पवारला त्याची पॉवर दाखवणं गरजेचं आहे, कारण आपण धावसंख्येचा विचार केला राजू सर तर फक्त आणि फक्त 16 लागलेली आहे. म्हणजे दोन्ही संघांसाठी इथे बऱ्यापैकी सुरुवात आहे असंच म्हणावं लागेल. हेच ते दोन्ही संघ ज्यांचं मागच्या सीझनला तिसरं पारितोषिकावर त्यांना समाधान मानावं लागलं होतं. म्हणजे बॅटल चांगला लढेल. यावेळेस हिट विकेट पाहायला मिळालं. अखेरकार फलंदाजाने स्वतःहून स्टँडवरती जाण्याचं कार्य केलं. गोलंदाजा जास्त कष्ट दिले नाहीये. पहिल्या चेंडूवरती निखिलेशला मिळेल ही सफलता. विकेट पाहायला मिळालं. सोशल मीडिया किंवा दिगंबर येतोय क्रमांक 6 वरती फलंदाजी करण्याकरता. सुरुवात चांगली झाली गोलंदाज निखिलेश बजागे याची. पहिल्या चेंडूवरती त्याला विकेट मिळालं. धावसंख्येचा आपण पुन्हा विचार केला. धावफलकावरती फक्त आणि फक्त 16 धावा पाहायला मिळतात. ही दयनीय अवस्था गावदेवी दिवे संघाची पाहायला मिळतोय. यावेळेस हात उघडणं फार गरजेचं आहे. गावदेवी दिवे संघाला प्रति चेंडू मागे प्रहार करणं गरजेचं आहे. प्रति चेंडूला हवेमध्ये पाठवणं गरजेचं आहे, कारण असाच खेळ जर मैदानाच्या आतमध्ये राहिला तर कुठेतरी सेकंड इनिंग करताना फलंदाजांना अर्थातच बादशाह 11 पिंपळकर संघाला ते फायदेशीर ठरणार. दिगंबराला फलंदाजी करण्याकरता. बॅड लाईन, दॅट इज अ बॅड लाईन. वाईट बॉल आहे. डावी एसटी सोडल्यानंतर हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जाणार. पंच आम्हाला सांगत आहेत वाईट बॉल आहे. धावसंख्या 17 झालेली आहे. आपटून टाकला चेंडू ऑन साईडला. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचं मानस फलंदाजाने केलं. स्क्वेअर लेगला जोपर्यंत चेंडू 4थ्या टप्प्यावरती उचलला जाणार. दिगंबर ऑन दी मार्क झाला. धावसंख्या 18 पाहायला मिळतोय. स्ट्राईकला आता मात्र नरेश पाहायला मिळतोय. नरेश पवार. आता पवारची पॉवर आपल्याला पाहायला मिळणार का, कारण थोडासा सामना बॅकफूटवरती आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक पूर्ण झाली. दुसरीचा कॉल आला आणि तो कॉल व्यवस्थित पवारने ऐकला आणि 2 धावा पूर्ण केल्या. चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. धावसंख्या 2 ने पुढे सरकणार. 20 धावा.
गावदेवी दिवे संघाला आता ड्रायव्हिंग सीटवर बसणं गरजेचं आहे. प्रति चेंडू मागे गाडीचा स्पीड वाढवणं गरजेचं आहे. टॉप गिअरला येणं गरजेचं आहे. कारण तिसरं षटक मार्गस्थ असताना पाहतोय की फक्त 20 धावा हे लावण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. सुपर बॉल सुंदर डिलिव्हरी. काय सुंदर चेंडू टाकला होता. बरोबर फलंदाजच्या बॉडी लँग्वेजला ओळखलं गेलं. थोडासा दूरवर चेंडू हाताळल्याचं कार्य गोलंदाज निखिलेशने केलं आणि हा चेंडू त्याचा नेधावाला. चांगल्या चेंडूची हाताळणी झाली. फलंदाजामध्ये अडचणीमध्ये आणण्याचं काम गोलंदाजाने केलं. फुलटॉस चेंडू ऑन साईडला. चेंडू निघून जाणार सीमा पार. पवारच्या बॅटमन आला हा पॉवरफुल षटकार. फुलटॉस चेंडू आणि नरेश पवारच्या बॅटमधना हा सुरेख फटका. बरोबर मोजून मापून मारणारा षटकार जाऊन आदळतोय स्क्वेअर लेगच्या बाहेर. 26 धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला जोरदार प्रहार करायचा होता. बॅटची ओतली कडा पाहायला मिळाली. पवन तिथे आला ना. अखेरकार पवनने एकच धाव इथे खर्च करून दिलेली आहे. षटक क्रमांक 30 संपलेला आहे. धावसंख्या 27 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. तीन षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतो 27. पहिल्या षटकाचा विचार केला तर 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर पवन याचा विचार केला तर 10 धावा खर्च केल्या होत्या. निखिलेश यांनी 11 धावा खर्च केल्या. म्हणजे तिन्ही गोलंदाजांना एक एक सिक्स लागलेला आहे. आणि त्याचं पालेसर आपण बघतोय धावफलकावर 27 धावसंख्या. सकाळचं सत्र आहे. ड्यू फॅक्टर थोडंसं काम करतोय. गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी आपण पाहतोय. आता योगेश येतोय ज्याने दमननगरीमध्ये बेस्ट गोलंदाजाचा पुरस्कार प्राप्त केला होता एका सीझनमध्ये. मागच्या वर्षीचा विचार केला तर दिनेश जोशी याने गोलंदाजाचा पुरस्कार प्राप्त केला होता. सुपर 4मध्ये हे दोन्ही संघ मागच्या वर्षी दाखल झाले होते. याच्यातनं त्या एकाच संघाला पुढे जाण्याची चान्स असेल. फुलटॉस चेंडू यावेळेस देखील ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळाला. एकदा विते पूर्ण झाली. दुसरीचा कॉल नरेश करतो पण अखेरकार दिगंबरने नाकारला. एका धावेवरती आता समाधान मानावं लागणार. षटक क्रमांक 4 मार्गस्थ योगेश आला गोलंदाजी करण्याकरता. पहिल्या चेंडूवरती त्याने एक धाव खर्च केली. स्ट्राईकला पुन्हा एकदा दिगंबर पाहायला मिळणार. या षटकावरती प्रति चेंडूमागे हल्ले करणं गरजेचं आहे. यावेळेस राऊंड लेग मागच्या बाजूने त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. फलंदाज दिगंबर याच्या खेळीचा अंत. न्यूमॅन शिल्पेश येतोय फलंदाजी करण्याकरता. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 7 वरती. 4थं षटक मार्गस्थ योगेशचं कौतुक करावं लागेल. काय सुंदर चेंडूची हाताळणी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. थोडासा शपल क्रॉस दिगंबर झाला. पाहिलं की मागच्या बाजूला एसट्या उद्ध्वस्त व्हायला चान्स आहे आणि अखेरकार ती चान्स त्यांनी सोडली नाही आहे. विकेटचं पतन झालं. शिल्पेश आला फलंदाजी करण्याकरता अंतिम षटक मार्गस्थ असताना. यावेळेस समोरच्या दिशेमध्ये चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय. चेंडू निघून चाललाय सीमा पार. हा उच्च दर्जाचा उच्च कोटीचा षटकार.
34 धावा या धावपळकावर लागल्या गेल्या. काय सुरेख फटका सजवला होता. आल्या आल्या सिद्ध केलं, स्वतःला प्रूफ केलं. हा देखील चांगला फटका. पुन्हा एकदा चेंडू निघून जाणार का? पवनचं क्षेत्ररक्षण चांगलं झालं. सुपर फिल्डिंग. काय सुंदर क्षेत्ररक्षण केलं पवन याने. जवळजवळ आपल्या संघाकरता 3 धावा वाचवण्याचं कार्य हे त्याने केलं. चांगलं क्षेत्ररक्षण पवनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. गुड फिल्डिंग. अंतिम षटक मार्गस्थ. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. स्ट्राईकला नरेश पवार. खोलवर टप्प्याचा चेंडू, जोरदार प्रहार करायचा होता. बाटची ओतली कडा. चेंडू कार्पेटला घासत निघून चाललाय मिड विकेटच्या क्षेत्राने. यावेळेस विकेटची संधी. यष्टीरक्षक फार सुंदर चतुराई दाखवतोय आणि अखेरकार नरेश पवार देखील आता मात्र डगआउटच्या आशेला येणार. धक्का अजून लागणार टीम गावदेवी दिवे संघाला. 40 plus master 40 plus 40 plus master 40 plus 40 plus master 40 plus 40 plus master 40 plus. जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास, आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40 plus master 40 plus 40 plus master 40 plus 40 plus master 40 plus 40 plus master 40 plus. असा करून या चेंडू पार न मारू असा. अंतिम षटक मार्गस्थ विनोदाला. ऑन साईडला यावेळेस बॅट आणि बॉलची जुळणी प्रॉपर नाहीये. पवन तिथे आहे. एक पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न होणार. फिकी चांगली आली आणि अखेरकार या चेंडू देखील ते दृश्य पाहायला मिळालं जे मागच्या चेंडूवरती होतं. फलंदाज पुन्हा एकदा धावाच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळतोय. अशा प्रकारे पहिला डाव समाप्त झाला. गावदेवी दिवे संघाला 37 धावा लावण्यामध्ये यश मिळालं. समीकरणात आपण विचार केलं आता येणारे 24 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल टीम बादशाह 11 पिंपलगर या संघाला. धन्यवाद. यानंतर होणारा सामना विराट स्पोर्ट्स धामणगाव विरोधात आई गावदेवी जू नांदुर्गी. दोन्ही संघाचे संगणक आपण त्वरित व्यासपीठाच्या समोर यायचं आहे, विनंती असेल. 40 plus master 40 plus 40 plus master 40 plus 40 plus master 40 plus. दोन्ही टीमचे कर्णधार आपणास विनंती असते पण व्यासपीठाशी जुळायचं आहे. जू नांदुर्गी संघाचा संगणक आणि धामणगाव या संघाचा संगणक. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पुन्हा एकदा टॉस बॉक्सशी जुळायचं आहे. जू नांदुर्गी विरोधात धामणगाव. आई गावदेवी जू नांदुर्गी संघाचा संगणक आणि विराट स्पोर्ट्स धामणगाव या संघाचा संगणक आपण त्वरित टॉस बॉक्सशी जुळायचं आहे, विनंती असेल.
धावांचं लक्ष्य आता पार करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर पिंपळकर या संघाची दिनेश आणि मिलन. पहिले षटक घेऊन येते गोलंदाज राजू. पॉवर प्ले ते षटक. पहिला चेंडू अत्यंत चांगला चेंडू होता. अप्रतिम चेंडू पूर्णपणे बीट करतोय बॅटरला गोलंदाज राजू. बाकीचं काम एस्टनच्या मागे चोख बजावतोय. एसटी रक्षक चेंडूला गॅदर करतोय. कुठल्या प्रकारचे धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर राजू. स्ट्रेट पटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. मिडॉपला फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्येचा शुभारंभ होत आहे आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल मिलन. चांगला फटका उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक दक्ष परीक्षित झेल टिपतोय. मिलन 0 बाद. पहिली सफलता मिळून देते आपल्या संघाला. अर्ली ब्रेक थ्रू राजू याने मिळून दिलेला आहे. आतापर्यंत हायलाईट दमन स्पर्धा 2024 आपण जर नजर टाकली तर खूप धमाकेदार खेळ राहिला. सर्वोत्तम धावसंख्या जर कुठल्या संघाने उभारली असेल तर वीर तानाजी दापोडे 83 धावा. सर्वात कमी धावसंख्या कुठल्या संघाने उभारली असेल तर वकी स्पोर्ट्स मापोली 19 धावा. जबरदस्त 50 फास्टेस्ट 50 डोकण्याचा विक्रम केला मुकेश नांदुरकर याने. जय हनुमान टेंबोली संघाचा 12 चेंडू आणि 52 धावांची नाबाद खेळी साकारली होती. त्यानंतर देवानंद पाटील याचा खेळ आपण बघितला. त्याने 14 चेंडूंमध्ये 52 धावा कुठून काढल्या. जबरदस्त लाजवाब त्याचा खेळ राहिला. त्यानंतर बेस्ट बॉलिंग फिगर सुरेश जय हनुमान टेंबोली संघाचा 1 षटक सलगच्या 5 चेंडूंवर 5 विकेट. बेस्ट कॅच स्पेक्टॅक्युलर कॅच दमन स्पर्धा 2024 मधील योगेश टावरे ताडाली या खेळाडूच्या नावावर. चेंडूला बघूया हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट लेगला चेंडू गेला. धाव घेण्याचा प्रयत्न आणि अजून एक बॅटर बाद होतोय पिंपळगड संघाचा. धावबाद स्वरूपामध्ये दिनेश. आपण दमन स्पर्धा 2024 वर जर नजर टाकली तर भागीदारीचा विक्रम वीर तानाजी दापोडे संघातील 2 सलामीवीरांमध्ये वेगवान भागीदारी झाली. 83 धावा पहिल्या गड्यासाठी देवानंद पाटील आणि मंगेश या 2 खेळाडूंच्या नावावर. हा संपूर्ण लेखाजोखा या स्पर्धेचा. 12 year old सुशीला मीना बॉल्स लाईक झहीर खान एअर स्विंग बनाना स्विंग. सध्या सोशल मीडियावर खूप हा तिचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकरने तिची प्रशंसा केलेली आहे. भारताचा स्टार गोलंदाज झहीर खान हिने तिची प्रशंसा केलेली आहे. आणि अवघ्या काही दिवसांमध्ये अंडर-19 संघामध्ये महिला संघ निश्चितच सुशीला मीना संघामध्ये खेळताना दिसेल. चेंडू जातो निर्धाव. निर्धाव चेंडूची समाप्ती. धाव फक्त 1 धावफलकावर जोडली गेलेली आहे. चांगली गोलंदाजी करतोय राजू. स्टेप आउट फटका खेळलेला आहे. चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक परीक्षित झेलाचं स्वागत करतोय. अजून एक फलंदाज बाद. किती मोठे हात आहेत बघा. परीक्षित याचे जबरदस्त सुरक्षित हातांची झोळी आणि झेल सुटणार नाही. दुसरा झेल टिपला आणि जबरदस्त झेल बाद होते बॅटर दया. तिसरा गडी बाद होतोय. बादशाह पिंपळगड संघाचा आता न्यू बॅटर पवन मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. काय गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये दमदार बॉलिंग बघायला मिळते राजू याची. 9.50च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. रिक्वायर्ड रन रेटचा आपण जर विचार केला तर पण सध्या तरी थोडीशी मुश्किल कंडिशन आहे. बादशाह पिंपळगड संघाचा आपण जर विचार केला तर इथून डाव सावरावा लागेल. संघाला विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर आता पवनला लाजवाब खेळ करून दाखवावा लागेल. पवनला A1 दर्जाचा खेळ करावा लागेल. खेळपट्टीवर संघ अडचणीमध्ये आहे. वेलकम मुख्य सल्लागार भरतजी देवलीकर आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रजापती साहेब आपलं देखील मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय.
पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर फक्त आणि फक्त 1 आणि गडी बाद झालेल्या 3. निराशाजनक कामगिरी बघायला मिळते, पण पवन खेळपट्टीवर आहे, मंगेश खेळपट्टीवर आहे. दोघांकडे चांगली क्षमता आहे. अजून विजयासाठी 37 धावा बनवाव्या लागतील. 5व्या दिवसामधील हा दुसरा सामना बादशाह पिंपळगर आणि गावदेवी केवणी देवी या दोन संघांमध्ये. यानंतर विराज स्पोर्ट्स धामणगाव आणि आई गावदेवी जून अंदुरकी असा सामना होईल. तिसरा सामना. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्यात टॅप केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक दक्ष. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 1 धाव पूर्ण करते मंगेश. दुसरी धाव तिथे मिळणार नाही. सिंगलने धावसंख्या पुढे जाताना धावपलकावर फक्त 2 गडी बाद झालेल्या 3. इथून पार्टनरशिप भागीदारीची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाज पंकज. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या 3 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर पंकज. बॅटची कडा घेऊन चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. लकी बाउंड्री. नशिबाचा चौकार. नशिबाची साथ पवनला मिळाली. चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 7. बाद फेरीचे सामने प्रत्येक संघासाठी खूप महत्त्वाचे सामने आहेत. प्रत्येक सामना. पुन्हा एकदा पंकज सज्ज होत आहे बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. छोटासा रनवे. चेंडूला स्लाइस केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू अतिशय वेगाने चाललाय सीमारेषेकडे. तिथे सूर मारला चेंडूला अडवण्यासाठी. 2 धावा पूर्ण करतोय पवन. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा कंप्लीट. चांगला तालमेल आणि सेन्सिबल क्रिकेट, क्लेवर क्रिकेट बघायला मिळाला. सिंगल धाव पूर्ण केली, त्यानंतर डबल पूर्ण केली आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळाली. धावसंख्या आता पुढे जाणार धावपलकावर 10. 10 लॉस ऑफ 3 विकेट. 10 रन जबकि 3 विकेटे गवाई. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवर पंकज. तसेही राजू पाटील प्रत्येकाच्या स्मरणात राहणारी स्पर्धा आपण पाहतोय दमन स्पर्धा 2024. कारण बघा मित्रांनो 40शी पार आपण गेलेले आहे. अर्ध वय आपलं संपलेलं आहे. अर्ध आयुष्य संपलेलं आहे. चेंडूला फाईन लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाते शॉर्ट लेगला. 1 धाव पूर्ण करताना बॅटर पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. 1 अतिरिक्त धाव जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या वाढते धावपलका 11. हळूहळू आता मात्र पार्टनरशिप करताना 2 खेळाडू खेळपट्टीवर भागीदारी करताना. कारण 3 फलंदाज अवघ्या आपण बघितले तर 1 धावेवर बाद झाले होते. त्यानंतर पाहतोय 10 धावांची भागीदारी. बॅटर मंगेश आणि पवन या 2 खेळाडूंमध्ये डाव सावरण्याचा चांगला प्रयत्न करताना 2 बलाढ्य संघांमधील हा सामना. पुन्हा एकदा पंकज तयार होते बॉलिंग मार्कवर. चेंडूला पंच केलंय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. जबरदस्त फटका पवनच्या बॅटमधून. ह्या चौकाराची आवश्यकता होती. पवन आता मात्र लाजवाब खेळ सादर करतो आपल्या संघासाठी. धावसंख्या झपाट्याने वाढते धावपलकावर 15. चांगला आकार येतोय. पवन संघातील एक तारणहार खेळाडू म्हणून संबोधला जाते. संकटमोचक म्हणून त्याच्याकडे नेहमीच बघितलं जाते. बादशाह पिंपळगरे संघाचा 3 चेंडूंचा आतापर्यंत त्याने सामना केलेला आहे. 2 चौकार लगावले आहेत. वैयक्तिक 11 धावांवर तो खेळतोय. पुन्हा एकदा तयार होते पंकज बॉलिंग मार्कवर. छोटासा रनअप.
चेंडू सरळ बॅटने खेळला होता. गोलंदाज चेंडूला अडवतोय. फॉलो थ्रू मध्ये कुठल्याही प्रकारची तिथे धाव नाही. यस, चेंडू जाते निर्धाव. आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धाव फलकावर 15, 3 गड्यांच्या मोबदल्यात. पंच बघा, तुम्हाला ठाऊक आहे 2 ते 3 सेकंदासाठी तुम्हाला ती धाव जर पूर्ण केली तर पूर्ण झाली. आणि जर धाव घ्यायची असेल तर दोघांनाही क्रीज सोडणे बंधनकारक आहे, याची नोंद घ्या. तर अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव फलकावर 3 बाद 15. अजून विजयासाठी धावा बनवाव्या लागतील. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावांची आवश्यकता. जबरदस्त रंगतदार सामना. जोपर्यंत पवन खेळपट्टीवर राहील, अपकमिंग बॅटर निखिलेश, योगेश, कुंदन यांच्याकडे चांगली क्षमता आहे. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे बादशाह पिंपळकर संघाकडे. 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होईल. बॉलिंग मार्कवर दिगंबर. आज पहिलाच सामना झाला. पहिल्याच सामन्यामध्ये आई गावदेवी जून अंदुरखी या संघाने विजय संपादन केला. जय गोलेश्वर गुंदवली संघाला पराभूत करून. दुसरा सामना सध्या पाहतोय पटेल क्रिकेट ग्राउंड कच्छीगाम या ग्राउंडवर बादशाह पिंपळकर आणि गावदेवी केवणी देवी या 2 संघांमध्ये. वेलकम सचिन, आपलं हार्दिक स्वागत आहे. विराज धामणगाव या संघामधील एक अष्टपैलू खेळाडू. दिगंबर तिसऱ्या षटकासाठी सज्ज होते. बॉलिंग मार्कवर. बारा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. अतिशय निर्णायक क्षण या सामन्याचा. 3 षटकानंतर टॉस केला जाईल. हा षटक संपल्यानंतर विराज धामणगाव आणि आई गावदेवी जून अंदुरके याची नोंद घ्या. चेंडू तिथे काय घडले पाहावं लागेल. फलंदाज हिट विकेट बाद होतोय. अजून एक धक्का बादशाह पिंपळकर संघाला. फलंदाज बाद झालेला हिट विकेट स्वरूपामध्ये. चौथा हादरा पिंपळकर संघाला. न्यू बॅटर निखिलेश. आता मात्र इक्वेशन काय तर 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. आता मुश्किल कंडिशन आहे बादशाह पिंपळकर संघासाठी. बघा, खूप उशीर झालेला आहे. यानंतर हा षटक संपल्यानंतर विराज धामणगाव आणि आई गावदेवी जून अंदुरकी या 2 संघांमध्ये आम्ही टॉस करणार आहोत, त्याची नोंद घ्या. अकरा चेंडू 23 धावांची आवश्यकता. बॅकफुटला जात असताना चेंडूला कट केलेला. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू बंदुकीच्या गोलीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर जातोय. क्लास फटका, क्लासिकल फटका बघितला. निखिलेशच्या बॅट मधून येतो चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या वाढते धावफलकावर 19. जबरदस्त संघर्षपूर्ण सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. चौकार संघाच्या धावसंख्येला दुजोरा देणारा, चालना देणारा चौकार आपण बघितला. या चौकाराची आवश्यकता होती. तो चौकार आला निखिलेशच्या बॅटमधून. बॅटची कडा घेऊन चेंडू बिहाइंड द विकेट जातोय. चेंडूला अडवण्यासाठी स्वतःला झोकून दिला होता इस्टनच्या मागे. 1 धाव पूर्ण करतो निखिलेश. धावसंख्या वाढते धावफलकावर 20. विजयासाठी आता धावा बनवाव्या लागतील 18. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 18 धावा. प्रत्येक चेंडूवर 2 धावा असं गणित. विराज धामणगाव संघ ते दाखल झालेल्या दमन नगरीमध्ये आपलं मी खूप हार्दिक स्वागत करतोय. RC पाटील फाउंडेशन हायवे दिवे संघ देखील दाखल झालेला आहे.
जयेश भोईर सल्लागार मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी त्यांना विनंती करतो, आपण कुठं प्रेक्षकांमध्ये असाल तर आपण मान्यवर कक्षामध्ये या, आपलं हार्दिक स्वागत. चेंडूला अप्पर कटचा फटका, झेल टिपला, पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण, 2+1 अशा 3 धावा ह्या मिळणार आहेत. यस, रिटर्न क्रीजच्या खूप बाहेर चेंडू टाकला होता, पंचांची खूप तीक्ष्ण नजर होती आणि या 3 धावा धावफलकावर जोडल्या जातील. धावसंख्या झपाट्याने आता पुढे जाताना 23, 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. यानंतरचा चेंडू असेल फ्रीट बॉल. फ्रीट बॉलवर सुवर्ण संधी आहे पवनला. झेल जरूर टिपला पण फ्रीट मुले जीवनदान. पुन्हा एकदा दिगंबर सज्ज होतोय. पहिली वॉर्निंग दिलेली आहे. यस, पहिली वॉर्निंग दिलेली आहे पंचांनी. डेड बॉलचा इशारा येतोय. बघा, यानंतर जर पुढे आपण गेलात तर 2 धावांची पेनल्टी असेल, याची नोंद घ्या. फ्रीट बॉल होता, कट केलाय चेंडूला, गचाल क्षेत्ररक्षण. चेंडू अतिशय वेगाने चाललाय, थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. पवनच्या बॅट मधून येतोय चौकार. सध्या तरी पाहतोय पवन आणि निखिलेश चांगल्या फॉर्मामध्ये जबरदस्त फलंदाजी करताना या सामन्यामध्ये. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 27. 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. मी काय सांगितलं होतं, जोपर्यंत पवन खेळपट्टीवर राहील तोपर्यंत धोक्याची घंटा वाजत राहणार आणि तेच बघायला मिळते. पवन काय खेळ सादर करतो आपल्या संघासाठी. 17 धावा आतापर्यंत त्याने जमा केलेल्या आहेत, 5 चेंडूंचा सामना केलेला आहेत. आता गोलंदाजाला वॉर्निंग देण्यात आली आहे. यस, बघा, यानंतर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल, याची नोंद घ्या. सुरुवातीला फलंदाजाला वॉर्निंग देण्यात आलेली आहे. स्लॉग हिट करायचं होतं, गुडघे टेकले होते फटका खेळण्यासाठी. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, जीवाच्या आकांताने दुसरी धाव पूर्ण करतोय. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. धावसंख्या वाढते धावफलकावर 29. 9 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 7 गेंदे 9 रन, 7 बॉल लेफ्ट, 9 रन्स टू विन. 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता. एकाकी किल्ला लढवतोय, 1 मॅन अँकर रोलची भूमिका पार पाडताना. या सामन्यामध्ये पवन अक्रॉस दी लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लेग स्टिक सोडून जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव जोडली जाईल धावफलकावर. रेफर केलेला आहे, फिल्डिंग साईडचा रेफर. यस, व्हाईट बॉल आहे की नाही चेक केला जाईल. 3ऱ्या पंचांची मागणी. यस, व्हाईट बॉल आहे आणि 1 धाव आता धावफलकावर जोडली जाईल. धावसंख्या 30. विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. 7 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा दिगंबर तयार होते बॉलिंग मार्कवर. चेंडूला बॅकफुटला जात असताना कट केलाय. थर्ड मॅनला थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण. चेंडू हळूहळू चाललाय सीमारेषेकडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सहज 2 धाव पूर्ण करतोय पवन. अशा प्रकारे
धावसंख्या वाढते 3 षटकांच्या अखेरीस 32 विजयासाठी अंतिम षटक 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. टॉस करण्यासाठी या विराज धामणगाव संघ कर्णधार सचिन आपलं हार्दिक स्वागत. तसेच आई गावदेवी जून अंदुरकी संघ कर्णधार आपण देखील लवकरात लवकर व्यासपीठाच्या खाली या. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते ही टॉस आम्ही संपन्न करणार आहोत. छापा असा कॉल आहे, छापा झालेला आहे. मान्यवांना विनंती करते व्यासपीठावर आपण पुनश्च एकदा स्थानापन्न व्हा. देवीदास, महत्त्वाच्या सामन्यामध्ये तुम्ही टॉस जिंकलेले, काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षण. वेल खूप कमी आहे, फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेले आहे. विराज धामणगाव या संघाला तुम्ही आपणच घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. अंतिम षटक निर्णायक षटक आहे. विजयासाठी 6 धावा बनवाव्या लागतील. विजय साजरा करण्यासाठी बादशाह लेवन पिंपलगढ़ संघाला 6 गेंदे 6 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज नरेश पवार. पुल केलेला आहे चेंडूला, मिड विकेट सीमारेष. हो हो हो, गुड कॅच, जबरदस्त झेल. अक्षरशः लोलन घालून हा झेल टिपला तिथे क्षेत्ररक्षकाने आणि निखिलेश बाद होतोय. फटका खेळण्यासाठी बघा लालच दिली होती, मोहामध्ये आणला होता. खूप चांगला झेल आपण बघितला शॉर्ट मिड विकेटला आणि फलंदाज बाद झाला तिथे. तर आता मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी धावांची आवश्यकता 6. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बिल्ला. 5 चेंडू 6 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय रोमहर्षक सामना या दोन संघांमध्ये बघायला मिळतोय. दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. फिल्डिंग मध्ये बदल केला जात आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत, 6 धावांची आवश्यकता. फ्लिकचा फटका, क्षेत्ररक्षक दक्ष, अजून एक फलंदाज बाद. बिल्ला देखील बाद होते झेलबाद स्वरूपामध्ये. धक्का बादशाह लेवन पिंपलगढ़ संघाला. लो फुलटॉस चेंडू होता आणि अशा प्रकारचे फटके तुम्हाला एक मेजवानी होती डाव्या एष्टीवरचा चेंडू, पण मेजवानी स्वीकारता आलेली नाही. स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करता आलेली नाही. स्क्वेअर लेग सीमारेषेवर उभा असलेला क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची मिस्टेक करत नाही, चूक करत नाही. वेल जज कॅच. आता मात्र नरेश हॅट्रिकवर येते विकेटच्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय योगेश. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. पण या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर बेस्ट बॉलिंग फिगर 5 चेंडूंमध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम जय हनुमान टेंबोली संघाचा सुरेश याच्या नावावर आहे. हॅट्रिक बॉल 5 गडी बाद केले होते सुरेश याने. पण आता इथे काय बघा, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र लेगस्टिकच्या खूपच बाहेर वळण घेणारा चेंडू होता. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव जोडली जाईल. 3 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला पवन. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. नरेश पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. पवन काय खेळ करतोय खेळपट्टीवर, पण आपल्या संघाला विजय मिळून देईल का? थोडंसं धुसर वातावरण, हेझी क्लायमेट, सकाळचं सत्र,
रंगतदार सामना दोन्ही संघांमध्ये बघायला मिळतोय. उलटा चेंडू आडव्या बॅटने खेळलेला चेंडू झाला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण करतोय बॅटर पवन. चेंडू शिल्लक आहे 2-3 धावांची आवश्यकता. 23 धावांवर खेळतोय पवन. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. चेजिंग कंपल्सरी याची नोंद घ्यायची. 2 चेंडू आणि 3 धावा कंपल्सरी पूर्ण कराव्या लागतील. 8. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. चेंडू जाते निर्धाव. शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. जबरदस्त हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. स्टेप आउट हा फटका खेळलेला आहे. 1 धाव पूर्ण करते पवन. पण झेल टिपलेला आहे. ह्याच बरोबर अवघ्या 2 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. तो गाव देवी केवणी दिव्य या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, हार्ड लक, हार्ड लक. बादशाह एलम पिंपलगर. सामन्यातील सामनावीर खेळाडू नो डाऊट नरेश पवार, ज्याने अंतिम षटक मिरॅकल गोलंदाजी केली. संघ अडचणीमध्ये असताना 6 चेंडूंमध्ये 6 धावा असताना या धावा डिपेंड केल्या आणि महत्त्वपूर्ण फलंदाजी देखील त्याने लाजवाब केली. 10 धावांचं योगदान दिलं.